Hello everyone. Hashtag VRSCC. वी आर सुमित कॉमर्स क्लासेस मध्ये पुन्हा एकदा तुमचं वेलकम करतो मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवतोय स्कॅम एक्सप्लेन करण्यासाठी. जस्ट मला एक कॉल आलेला आणि मला आयडिया आली की याच्यावरती एक व्हिडिओ तर बनलाच पाहिजे. आता जस्ट मला कॉल येऊन गेलाय, त्याची व्हिडिओ मी आता टाकतो याच्यानंतर. ती पहिले व्हिडिओ बघून घ्या. ओके. हॅलो. बोला सर. हा बोला ना. काय बोललात तुम्ही? झाले आहे आमच्या याच्यामध्ये स्कीम मध्ये, तर तुम्हाला एक असं स्कीम प्लॉट मध्ये लागलाय की लॉटरी लागली तुम्हाला अशा प्रकारे बँकेतून. अच्छा अच्छा, किती रुपयाची? 25 lakhची तुम्हाला हे लागली, लॉटरी लागली. लॉटरी 25 लाखाची? येस. हा हा, बोला ना बोला ना. आता तुमचा नंबर तुम्हाला व्हेरीफाईड करायचा आहे. अच्छा, माझा नंबर ज्याच्यावर तुम्ही कॉल केलाय येस, तोच आहे माझा व्हेरीफाईड नंबर. तुम्ही सांगू शकता का? कारण का कॉल चालू आहे ना, तर कसं कट करणार, परत कॉल करणार आम्ही. ओके ओके, घ्या ना. 8828 8828 251 251 253. 253. तुम्हाला ती OTP आहे. अच्छा. OTP आहे ना? 0253 0253 हा, 85. एक मिनिट. नाही, OTP इनव्हॅलिड दाखवतोय. परत नीट सांगा ना, चुकला असेल 2 नंबर कोणते तरी. अच्छा, 025385 हाच आहे. नाही, इनव्हॅलिड दाखवतोय. मी काय बोलतो, तुम्ही कुठून बोलताय? आम्ही बँकेतून बोलतोय. आता रविवारी कोणती बँक चालू असते हो? नाही, आम्ही असेच बसलेलो आहे. असेच बसलेलो आहे? काय असेच बसलेलो आहे? लॉटरी स्कीम करायची होती ना, ड्रॉ करायची होती. तर त्याच्यात तुमचा हो, तुम्ही एवढे शिकलेले आहात. आता चला, मला माहिती आहे सगळं हा स्कॅम. जरा चांगली कामं करा, जरा लोकांना फसवणं बंद करा आणि चांगली कामं करा. काय हे नको ते, मी पैसे हवं तर तुम्हाला पैसे पाहिजे ना, माझा नंबर घ्या, मी तुम्हाला खाण्यापिण्याची मदत असेल ती करीन. हे असे स्कॅम करून गरीब कधी कधी लुटला जाईल हो. हॅलो, काय झालं? बँक बंद झाली रविवारची? हॅलो, काय झालं हो? हॅलो. ओके, बघितलं ना, असे फ्रॉड्स भरपूर होत आहेत आपल्या इंडियामध्ये, पूर्ण इंडियामध्ये. ठीक आहे. सो मी तुम्हाला सांगतो की आपल्याला हे जागरूक व्हायला पाहिजे. याच्यासाठी कोणालाही OTP द्यायचाच नाहीये. रिगार्डिंग बँक अकाउंट असेल कोणत्याही प्रकारचा, किंवा तुम्हाला फेसबुकवरती, इन्स्टावरती, व्हॉट्सअपवरती अशा लिंक्स येतात, अननोन लिंक्स येतात, त्याच्यावरती क्लिक कधीच करायचं नाही. सो दॅट तुमचं बँक अकाउंट हॅक होऊ शकतं, तुमच्या बँकेतले पैसे पूर्ण जाऊ शकतात. जसं की आता मला जो कॉल आलेला, ते मी सांगितलं, पण तुम्ही असं सांगू नका, नंबर वगैरे सांगायचा नाही, OTP येणार, पण तो सांगायचाच नाही आपल्याला. मी तर चुकीचा सांगत होतो त्यांना OTP. सो ते पकडले गेले. आणि हे काय एवढे मॅच्युअर नसतातच, हे पकडलेच जाऊ शकतात लगेच. सो मी आता जाऊन आमच्या जवळ पोलीस स्टेशन मध्ये मी हे नंबर रिपोर्ट पण करणार आहे. सो तुम्ही पण हे करणं गरजेचंच आहे. ओके. हा पहिल्या प्रकारचा स्कॅम होतो, हा एकच नाही, मी या व्हिडिओमध्ये भरपूर फ्रॉड जे तुमच्याबरोबर होऊ शकतात किंवा आपल्या सोसायटीमध्ये होत आहेत त्याच्याबद्दल एक्सप्लेन करणार आहे. ओके. तर पहिला मी हा सांगितलं की तुम्हाला फोन येणार, तुम्हाला लिंक्स येणार, हा झाला एक स्कॅम. दुसरा स्कॅम, आता तो सुट्टी आहे, हे लोक अशा लोकांना टार्गेट करतात. काय असतं बघा यांचा सीन, मी कंपनीची नाव पण सांगतो. इबीज, RMP, स्पीक एशिया, असे जस्ट मी जेव्हा लहान होतो तेव्हाचे ऐकलेली ही नाव आहेत. ओके. हे लोक काय करतात, स्टुडंट्सना हे करतात, टार्गेट करतात, म्हणजे ज्यांची
एज जस्ट 12वी झालेली वगैरे असते त्यांना, किंवा गावावरून जे मुंबईला येतात ना मुलं, त्यांना टार्गेट करतात आणि काय बोलतात, हे पैसे, शॉर्टकट पैसे, किंवा तुम्हाला अजून पैसे कमव, तुम्हाला श्रीमंत कसं व्हायचंय हे दाखवतो. मग त्यांचे सेमिनार असतात मोठे मोठे. ते काय करतात की तुम्हाला त्यांचा मेंबर बनवायला लावतात. एक मेंबर बनवला, मग सांगतात ते तुम्हाला ना 3 मेंबर बनवायचे, मग तुम्हाला तुमचं पेमेंट मिळणार. मग बोलतात की त्यांना पण सांगायचे 3 मेंबर, मग ह्यांना पण सांगायचे 3 मेंबर, मग ह्यांना पण सांगायचे 3 मेंबर. मग तुम्हाला पहिले 1000 मध्ये जे वीकली पैसे येतात ते 10,000 जातील, 10,000 मध्ये येत आहेत ते लाख मध्ये जातील, लाख मध्ये येत आहेत ते करोडपती मध्ये जातील. मग एखाद दुसरा त्यांच्यातला कोणतरी असतो, त्याने एक गाडी घेतलेली असते. मग हे क्युम्युलेटिव्ह कॅल्क्युलेट करून कोणीही 1 करोड दाखवू शकतो पैसे. सो अशामध्ये, आणि ते एवढं पिच करतात तुम्हाला नेऊन 5-5 तास ठेवतात त्या सेमिनारमध्ये. एक वडापाव समोसा खायला देतात, प्लस त्यांना सांगतात की आम्ही असं असं केलं, आमच्याकडे पहिलं काहीच नव्हतं, मी 4 मेंबर बनवले, मी त्यांना मेंबर बनवायला लावले. हा, पैसे मिळतात, पण मुबलक, म्हणजे जे स्टार्टिंगचे 10-15 लोक आहेत ना त्यांनाच पैसे मिळतात. नंतरचे सगळे स्कॅम, नंतरचे पैसे सगळे घेऊन, म्हणजे त्यांचा टार्गेट एक पूर्ण झाला की गेले. आता अजून एक पुढचा स्कॅम, हा तर झाला एक स्कॅम. अजून एक ह्याच्यामध्ये काय आहे, तर ते सांगतात चेन मार्केटिंग. म्हणजे काय, त्याच्यामध्ये ते स्वतः मेंबर बनवायला नाही सांगत, ह्याच्यामध्ये काय सांगतात, तुम्ही मेंबर बना आणि प्रोडक्ट विकत घ्या. मग ह्याच्यामध्ये पण कसं होतं, स्टुडंटची लाईफ, म्हणजे मी ह्या कंपनी थोड्या जरा बोलाल तर वेगळ्या पद्धतीच्या आहेत. पण ह्या काय करतात की तुम्हाला प्रोडक्ट विकायला घेतात, सांगतात ते कोणत्याही प्रकारचा, बोलतात की आम्ही असे स्कॅम करत नाही. पण ते काय करतात, आपले प्रोडक्ट जे आपण डेली युज करतो त्याच्याऐवजी दुसरे प्रोडक्ट घ्यायला लावतात. आणि मला सांगा, जर तुम्ही असं असणार का रे, की अरे नाही रे, तुम्ही म्हणजे ह्या याच्यामध्ये जाऊन की असं अशा रीतीने होतात की ज्यांच्याशी तुम्ही बोलत पण नाही, तुम्ही बोलणार पण नाही, त्यांना बोलणार, अरे हॅलो भावा एक काम आहे रे, त्यांच्याशी तू कधी आयुष्यात बोलला नाहीस, पण त्यांना तुम्ही कॉल करता आणि बोलता तू मेंबर बनणार का ह्याचा, तू हे करणार का, तुम्ही ते असं सांगायला लागतात. अरे यार, पूर्णपणे तुमचा करिअरवरचा फोकस अशा पद्धतीच्या मार्केटिंगमध्ये हल्ला जातो. करिअर फोकस नाहीये हे. करिअर, माझं सजेशन आहे की ह्याच्यापासून तुम्ही खूप लांब राहा, प्रोडक्टिव्ह बना. स्विमिंग शिका, गाणी शिका, डान्स करायला शिका, तुमची आवड जपा, ट्रॅकिंगला जा, आपले महाराष्ट्रातले महाराजांचे गड जेवढे ते फिरा. ह्याच्यामध्ये घुसण्यापेक्षा काही अर्थ नाही. ह्याच्यावरती फोकसच करू नका. आता अजून पुढचा एक स्कॅम, म्हणजे जेव्हा ग्रॅज्युएशन होतं तेव्हा काय एक स्कॅम आहे, तो काय कन्सल्टन्सी स्कॅम. कन्सल्टन्सी म्हणजे काय, तुम्हाला सांगतात या इंटरव्ह्यूला या, फोन करतात, इकडे इकडे इंटरव्ह्यू आहे तुमचं, तुम्ही या. मग तुम्हाला तिकडे पैसे भरायला लावतात. कधी कधी ते पैसे फक्त छोटे असतात, 300 रुपये, 350 रुपये, तुम्हाला त्यांचा काय फरक नाही पडत असेल. कधी कधी बोलतात हे 1000 रुपये भरायला लावतात, कधी कधी 5000 रुपये, की जॉब गॅरंटी देणार, तुम्हाला एवढा सॅलरी देणार, आणि नंतर 2-3 महिन्यानंतर त्यांना सांगतात 2-3 महिन्याचं प्रोसेस आहे, आणि 3 महिन्यानंतर ती कंपनी, ऑफिस गायब असतं सगळं. सो असे स्कॅम पण होतात, हे कन्सल्टन्सी करायला बोलतात. अजून भरपूर प्रकारचे स्कॅम आहेत. अशाच तिकडे आहे ना, तुम्हाला लिहिलेलं मिळेल, कुठे कुठे पॅम्पलेट लावलेले असतात की पार्ट टाइम जॉब करा, 4 तासात 30,000 कमवा, 4 तासात 20,000 कमवा. आणि मग त्यांच्या ऑफिसला तुम्हाला बोलवतात, तुम्हाला परत अगेन 5,000 रुपये भरायला लावतात. मग तुम्हाला बोलतात की ही शीट आहे, तुम्हाला लिहून आणायची आहे, हा डाटा एंट्रीचा जॉब आहे, तुम्हाला हे करायचं आहे. मग बोलतात की ह्याच्यात एरर नाही आला पाहिजे, ह्याच्यात 2 एरर आले की तुमचे पैसे कापणार. आणि असं तुम्हाला हा स्कॅम तुमच्या बरोबर होऊन जातो. अगेन ती पण कंपनी 2-3 महिन्यानंतर त्यांची जागा तिकडे नसते. सो स्टुडंट्स, आणि ऑफकोर्स वी आर कॉमर्स स्टुडंट, आपल्याला सगळं माहित असलं पाहिजे. ओके, आणि नंतर मी रेकमेंड करीन तुम्हाला की आपल्याला काय करायचं असेल ऍज अ कॉमर्स स्टुडंट, तर शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची. इंट्राडे, फ्युचर, ऑप्शन्स, किंवा फक्त नेसेसरी इन्व्हेस्टमेंट किंवा SIP, म्युच्युअल फंड्स, हे सगळं आपण करायचं, पण योग्य ते नॉलेज घेऊन. आफ्टर द जॉब नंतर हे बघा, स्टेप बाय स्टेप मी सांगतोय तुम्हाला की स्टुडंट असताना तुमच्यावर कोणते स्कॅम होतात, तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कन्सल्टन्सीचा स्कॅम होतो, किंवा स्टुडंट असताना असे तुम्हाला घेऊन जातात पकडून, चला 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 करोडपती. अरे सगळेच करोडपती बनले तर इकॉनॉमीचं काय होईल आपला, विचार करा जरा. असं हे शक्य नाही आहे. परत आता तुम्ही जॉबला लागला, तुम्ही सेव्हिंग केलेत, तर तुम्हाला हे फक्त काय दाखवतात, ग्रीडी, लालच दाखवतात, थोडीशी लालच हा लपलप, आणि त्याच्यामध्ये आपण आपली वाट लागते. इकडे काय सांगतोय मी तुम्हाला, शेअर मार्केटवरती तुम्हाला स्वतःचा अभ्यास पाहिजे.
इथे काय फक्त सांगतात तुम्हाला की एक कंपनी ओपन करतात, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, आणि सांगतात की आम्ही तुम्हाला, तुम्ही जेवढे पैसे देणार, फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपये, त्याचं तुम्हाला आम्ही दर महिन्याला व्याज देणार, कंपल्सरी व्याज, इंटरेस्ट, शेअर मार्केट थ्रू. आम्ही तुमचे पैसे मार्केटमध्ये, आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुमचे पैसे परत मिळणार. अशा बोगस कंपनी खूप, आणि इंडिव्हिज्युअल 2-3 जण मिळून हे लोक पैसे कंपनी ओपन करतात आणि तुमच्याकडनं पैसे घेतात. कशासाठी? तर शेअर मार्केटमध्ये लावतो आणि नंतर तुम्हाला व्याज देतो 8%, 10%, 6% असं तुम्हाला सांगणार की जे की थोडेच वेळ. आणि हा, अशा स्कीम्स मध्ये लोकांना पैसे मिळतात, पण कोणाला? जे लोक स्टार्टिंगला इन्व्हेस्ट करतात त्यांनाच. जे स्टार्टिंगचे 10-15 लोक असतात ना, त्यांना त्यांची पोळी वाजली जाते, नंतर ते स्वतः वाजले जातात. समजलं? पुढचा स्कॅम आहे क्रिप्टोचा. जसं की एक कंपनी आलेली आता, CCH, आणि मी तुम्हाला एवढं सांगणार, माझे पण पैसे याच्यामध्ये डुबलेत. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, त्यांनी सांगितलं की क्रिप्टो करन्सीचा सीन आहे. मग तुम्हाला बायनान्स वरनं म्हणजे पैसे असे दिसत होते की बायनान्स वगैरे सगळं काही त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. अशा पण कंपनी असतात की ज्यामध्ये आपण फसले जातो. सो मी तुम्हाला स्वतः सांगेन की स्वतःचा स्टडी करायचा आणि पैसे स्वतः इन्व्हेस्ट करायचे शेअर मार्केटमध्ये. कोणत्याही दुसऱ्यावरती डिपेंड नाही राहायचं. स्वतः शिका. ठीक आहे. अजून आता स्कॅम सांगायचा झाला तर अजून कोणता स्कॅम आहे? हे तर झाले सगळे एवढे. असे तर स्कॅम तर भरपूर आहेत, पण जेवढे आता मला निदर्शनात आले किंवा माझ्या डोक्यात आले ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेत. सो बी अवेअर ऑफ ईच अँड एव्हरीथिंग. स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करताना 10 वेळा विचार करा. अजून एक IPL चालू आहे, मग ऍपची नावं बघा. Dream11, नंतर परी मॅच, नंतर जंगली. ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाही करत आपण. असे भरपूर ऍप्स आहेत, पण ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट नाही करत. आपल्याला हे काय करतात, सेलिब्रिटी सगळे ऍड करतात, हेवी ऍडव्हर्टायझिंग सगळे, की हे जंगली रम्मी पे आओ ना महाराज. आणि नंतर हळूहळू त्याची सवय लागते. भरपूर जणांनी याच्या नादामध्ये सुसाईड सुद्धा केलेल्या केसेस आहेत. सो ह्याच्यापासून तर लांबच राहा. माझं पर्सनल मत आहे, याच्यापासून लांब राहा. माझ्या हसण्यातनं तुम्हाला समजत असेल ते समजून घ्या. कळलं? ह्या सगळ्यांपासून, म्हणजे ह्या सगळ्या स्कॅमस्टर हे स्कॅम्स आहेत. अशा प्रकारचे स्कॅम्स पासून स्वतःला प्रोटेक्ट करा आणि दुसऱ्यांना पण सांगा. एवढंच मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओमध्ये. आणि आता आपले लवकरात लवकर बाकीचे स्टडीजचे व्हिडिओज, आपल्या कॉमर्सचे व्हिडिओज, आपल्या 12th 15चे व्हिडिओज लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. सो आजसाठी एवढंच. बाय बाय. #VRSCC सायनिंग ऑफ.